टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शिंदखेडा पंचायत समिती आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला। शिंदखेडा पंचायत समिती कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात नाविन्यपूर्ण शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह महिला शेतकऱ्यांचाही विशेष गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक गटविकास अधिकारी श्रुती कारंडे होत्या। याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती जिजाऊराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्रसिंग गिरासे, विश्वनाथ पाटील, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉक्टर दीपक बोरसे, तालुका कृषी अधिकारी मनोज कुमार शिसोदे आणि कृषी अधिकारी RS कोळी यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वर्ष 2026 हे जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरा होत असल्यानं कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 3 महिला शेतकऱ्यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला। तसंच खरीप हंगाम 2026 अंतर्गत आयोजित स्पर्धेतील राज्य आणि तालुकास्तरीय 7 विजेत्या शेतकऱ्यांसह एकूण 10 शेतकऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलंय। कार्यक्रमात उपकृषी अधिकारी सचिन राजपूत यांनी पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं, तर सहाय्यक कृषी अधिकारी उमाकांत सावंत यांनी नैसर्गिक शेती ही काळाची गरज या विषयावर माहिती दिली। मालपूर येथील शेतकरी दामोदर विठ्ठल माळी यांनी स्वतःचे नैसर्गिक शेतीतील अनुभव सर्वांसमोर मांडले। यावेळी माजी सभापती जिजाऊराव पाटील यांनी शेतकऱ्यांना कृषी दिनाच्या शुभेच्छा देत आधुनिक व शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करण्याचं आवाहन केलंय। या कार्यक्रमाचं नेटकं सूत्रसंचालन विस्तार अधिकारी डॉक्टर यांनी केलं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश पाटील, DJ सूर्यवंशी, विनोद साळुंके, स्वप्नील सोनावणे यांच्यासह कृषी विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। ज्यावेळेला मला अजून पुण्याला घेऊन गेले साहेब, तिथं असं ऐकायला पाहायला सगळं काही भेटलं गोपालनविषयी। तर मी आता गीर गाईंच्याकडे वळलो, कारण गीर गाईंच्या शेणामध्ये आणि गोमूत्रामध्ये खूप अनंत कोटी जीवाणू आहेत। माझ्याकडे ज्या जर्सी गाई होत्या मी आता तो विषय आता कमी केला, कारण त्याच्यामध्ये जीवाणू कमी आहे, पण मी डबल ते वापरतो शेण गोमूत्र। परंतु जर गावरान गाय राहिली आणि त्या गायीचं इतकं महत्व आहे, तर त्या गायीच्या पाठीशी सूर्यकेतूची त्याला हे पाठीमध्ये हात फिरवला तरी आपले बरेचसे आजार चांगले होतात। आणि सेंद्रिय म्हटलं म्हणजे आता सांगायचं काम नाही, साहेबांनी सांगितलं विहिरीचं पाणी सुद्धा दूषित आहे। तेच नाही, माझ्या शेतकरी बंधूंना एक तुम्हाला विनंती आहे, तुम्ही रासायनिकच्या मागे लागू नका, फवारणीच्या मागे लागू नका। निम आग्रह बनवा, तुमचे 10 आग्रह बनवा। म्हणजे आपण जन्माला येतो ना, त्यावेळेला जन्माला आल्या आपल्याला धरती माता स्वाद देते, ती ऑक्सिजन देते। तर एक व्यक्तीला 4 झाडांचं ऑक्सिजन आपल्याला लागतं। बांधावरती झाडं पण लावा, गोमातेचं रक्षण करा, तरच आपली शेती आपल्याला ती टिकून राहणार आहे। नाहीतर रासायनिक मध्ये साहेबांनी सांगितलं तर तुम्हाला JCB लागेल, आपल्याला ट्रॅक्टरची आवडी JCB कुठून आणणार? उत्पादन म्हणजे आता हे आपले जे वसंतराव नाईक आहे यांनी काय सांगितलं, शेतकऱ्याचं पीक, शेतकरी पिकला तर जग, म्हणजे शेतामध्ये पिकला तर जग वाचणार आहे। आपल्याला शेतामध्ये पिकलं तर जगाचं कसं होईल, म्हणजे जगाचा पोशिंदा शेतकरीच आहे। तरी सगळ्यांना विनंती आहे, सेंद्रिय शेती करा। आणि मला आयोजकांनी इथं माझा मान सन्मान केला आणि माझ्यासोबत खरोखरची मंडळी आलेली, ती म्हणजे एकाहून एक बळी आहे। आता माझा शेतकरी मित्र आहे, शेतकरीचा मुलगा आज देशाचं रक्षण करतोय, तो भाऊचं नाव चेतन भाऊ, तुमची गोष्ट काय ते सांगा, उभे राहून सांगा। म्हणजे देशाचं रक्षण करणारा सुद्धा आज माझा शेतकरी पुत्रच आहे। म्हणजे एकाहून एक नाव सांगा तुमचं आणि तुमची गोष्ट सांगा, आज काय करताय। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुरलीधर माळी, शिंदखेडा, धुळे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।